समीर, काय झालं माझ्या कामाचं? मला हवी तशी मुलगी भेटली का? अरे बाबा, मुलगी म्हणजे काय, बागेतले फूल आहे का जाऊन तोडून आणायला? मी प्रयत्न करतो आहे, पण कुठलीच मुलगी तुझ्या अटी मान्य करून लग्न करायला तयार नाही. त्यापेक्षा एक काम कर, एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न कर तू. तुला सांगितलं तेवढं कर, जास्त सल्ले देत बसू नको. काही झालं तरी 1 महिन्याच्या आत मला अशी मुलगी हवी आहे, जी माझ्याशी लग्न करेल आणि तिला माझी अट मान्य असेल. आदित्य फोन ठेवून देतो. त्याचे आजोबा लग्नासाठी त्याला खूप आग्रह करत होते. त्याला मात्र लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्याला आजोबांना दाखवण्यासाठी फक्त खोटं लग्न करायचं होतं. अशी मुलगी त्याला हवी होती, जी पैसे घेऊन त्याच्याशी खोटे लग्नाचं नाटक करेल. त्याच्याकडून पती म्हणून कोणतीही अपेक्षा ती ठेवणार नाही. आज नेहाच्या जॉबचा पहिला दिवस. ती बस स्टँडवर बसची वाट पाहत होती आणि त्याचवेळी एका गाडीचा एका सायकलवाल्या माणसाला धक्का बसतो. गाडीतून एक तरुण खाली उतरतो. तो आदित्यच होता. तो तावातावाने त्या माणसाला बोलू लागतो. त्या माणसाच्या सायकलवरचं सगळं साहित्य खाली पडून त्याचं खूप नुकसान झालं होतं. तो मात्र त्याला खूप बोलत असतो. त्याचवेळी ती तिथे येते आणि त्याला सुनावते, रस्ता क्रॉस करताना जरा बघत जा ना. मोठ्या गाडीत बसला आहात म्हटल्यावर जगाकडे लक्ष द्यायचं नाही का? खरं तर चूक तुमचीच आहे. त्याला तिचा खूप राग येतो. चूक माझी नाही, या सायकलवाल्याची आहे. नाही, मी पाहत होते, चूक तुमची आहे. रस्ता क्रॉस करताना अगोदर छोट्या वाहनांना जाऊ द्यायचं असतं, नेहा म्हणते. आता या काकांचं इतकं साहित्य पडून फुटलं आहे, त्याचं कोण नुकसान भरून देणार? आणि इतक्यात तिथे बरीच गर्दी जमली होती. सगळेजण आदित्यला आरोपी असल्यासारखे पाहत होते. तो खिशातून काही रक्कम काढतो आणि त्या माणसाच्या हातात देऊन विषय संपवतो. तिथून निघून जातो. तोपर्यंत ती त्या सायकलवाल्याला उठायला मदत करते आणि तिची बस चुकलेली असते. शी यार, ही पण बस गेली. आता पहिल्या दिवशी ऑफिसला लेट होणार आणि ओरडा बसणार. आदित्य रागातच ऑफिसमध्ये शिरतो. काय समजते काय स्वतःला? इतका माज, आणि तोही माझ्यासमोर. पुन्हा भेटू दे ती मुलगी, दाखवतो तिला. आदित्य काय चीज आहे ते कळेलच. म्हणजे तुला तिला अजून एकदा भेटायचं आहे का? समीर म्हणतो. नाही रे बाबा, कशाला? फार विचित्र मुलगी आहे ती. बरं, मरू दे तिला. सर्व स्टाफ आला का आपला? हो, पण फक्त आज आजोबांनी अपॉइंट केलेली नवीन मुलगी मिस नेहा कामत अजून आली नाही. त्याच्या कपाळावर आट्या पसरल्या. जॉबचा पहिला दिवस आणि लेट. छान. काय दिवे लावणार आहे कुणास ठाऊक. जगातल्या सगळ्या बिंडोक मुली माझ्याच नशिबात आहेत आज. 11:30 वाजता ती धापा टाकतच ऑफिसमध्ये येते. मे आय कम इन सर? तो एका फाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. एस, कम इन. सर, मी नेहा कामत. मला हे मिस्टर देशमुख यांनी, म्हणजे तुमच्या आजोबांनी लेटर दिलं आहे आणि आजपासून जॉईन व्हायला सांगितलं आहे. तो तसाच फाईलमध्ये डोकं घालून होता. नाव ऐकताच तो रागारागाने फाईल बाजूला काढतो आणि दोघेही चकित होतात. तिला थोडं अवघडल्यासारखं वाटतं आणि त्याला राग येतो. तू तू आहेस ती? आजोबा तर तुझं फार कौतुक करत होते. म्हणे खूप गोड, सालस, प्रामाणिक आहेस तू. तुझा गोडवा मी अनुभवलेला आहे सकाळी. तिला खूपच लाज वाटत होती. आय एम सॉरी सर. सकाळी त्या सगळ्या गडबडीत माझी बस चुकली आणि मला उशीर. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. कुठे? नाही म्हणजे मी कामाला सुरुवात करू ना? हो, कामालाच जा म्हटलं मी. ऑफिसमधून नाही काढलं तुम्हाला? मी ऑफिसच्या बाहेरच्या गोष्टी ऑफिसबाहेरच ठेवत असतो. आजपासून तुम्ही अकाउंट डिपार्टमेंट सांभाळा. ती सुटकेचा निश्वास टाकून बाहेर येते. तिचं काम खूप छान असतं, अगदी इम्प्रेसिव्ह. ती खूपच फास्ट लर्नर होती. अगदी कमी वेळात खूप काम शिकून घेतलं तिनं. तिच्याच ऑफिसमधल्या अनिता नावाच्या मुलीशी तिची ओळख झाली. दोघींची गट्टी जमली. तिच्याकडून तिला आदित्यचा स्वभाव समजला. तो फारच स्ट्रिक्ट, शिस्तबद्ध होता. त्याला उशीर झालेला, नियम मोडलेले आवडत नसत. एकूणच अनिताच्या भाषेत खडूस होता तो. अनिता म्हणते नुसते दिसायला गोरे गमटे हँडसम आहेत, पण मुलींशी कसं बोलावं यांना काहीच कळत नाही. 1 नंबरचे डांबीस आहेत. आजोबा त्याला विचारतात, का रे, आली होती का ती मुलगी? हो, आली होती आणि ती ऑफिसमध्ये जॉईनसुद्धा झाली. तुमचा आदेश कोण बरं मोडणार? मला सांग.
नाही आजोबा, प्लीज पुन्हा नको ना तो टॉपिक. तुम्हाला सांगितलं ना मला लग्न नाही करायचं. तू तुझ्या मनात असलेली एखादी मुलगी सांग किंवा मी सांगेन त्या मुलीशी लग्न कर. काहीही कर, पण यावर्षी तुझं लग्न झालं पाहिजे. असं बोलत बोलतच आजोबांना छातीत दुखायला लागतं. डॉक्टर येतात. मायनर अटॅक आहे, पण काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना धक्का बसेल असं काही बोलू नका आणि करू नका असं सांगतात. आदित्य काळजीत पडतो. त्याचे आजोबाच तर फक्त त्याचा आधार होते. त्याला मात्र लग्न करायचं नाही का कुणास ठाऊक, पण मुलींपासून तो दूर दूर पळायचा. एखादी मैत्रीण, गर्लफ्रेंड कोणीही नव्हती. खूप मुली मागे लागायच्या, पण तो कोणालाच दाद देत नव्हता. इकडे नेहाच्या आईची तब्येत अचानक बिघडते. खूप मोठं ऑपरेशन करायला सांगितलं. खर्चही खूप होता. नवीन जॉब होता, लोन मिळणे अशक्य. ना कोणी नातेवाईक. इतके पैसे आणायचे कुठून? तिचं कुठल्याच कामात लक्ष नव्हतं आणि तिच्या चुका व्हायला लागल्या. आदित्य तिला ओरडला. ती तशीच शांत विचारमग्न असते. काय म्हणतोय मी ऐकू येत नाही का तुम्हाला? आणि ती ढसाढसा रडायला लागते. त्याला समजतच नाही की काय झालं. सॉरी माफ करा मला. अहो मी असं बोलत असतो, माझं कामच आहे ते. पण तुम्ही रडू नका प्लीज. आधी तुमच्याकडून चुका होत नव्हत्या आणि मग ती सगळी हकीकत त्याला सांगते. त्यालाही फार वाईट वाटतं. पण कंपनीच्या रूलप्रमाणे तुम्हाला मला आता काहीच मदत करता येणार नाही, कारण तुम्हाला किमान 1 वर्ष तरी जॉबला पूर्ण व्हायला हवं आणि त्याला काहीतरी सुचतं. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण एका अटीवर. तुम्ही माझी खोटी बायको म्हणून माझ्या घरी यायचं. जोपर्यंत मी सांगेन तोपर्यंत माझी बायको असल्याचं नाटक करायचं. हे ऐकून तिला तर धक्काच बसतो. सर, तुम्ही माझा गैरफायदा घेत आहात का? लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण, एक पवित्र बंधन, आणि ते खोटं खोटं कसं करायचं? आजोबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि त्यांना माझं लग्न बघायचं आहे. पण मला लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. तुम्ही जर तयार असाल तर दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ती विचार करते आणि हो म्हणते. एका आठवड्यानंतर लग्नाची तारीख ठरते. तिच्या आईचं ऑपरेशन होतं. सगळा खर्च आदित्य करतो. तिला आनंद झाला, पण त्याची अट आठवली की तिचं मन नाराज व्हायचं. अचानक 2 दिवसांनी तिच्या आईची तब्येत पुन्हा बिघडते आणि ती देवाघरी जाते. ती रडत असते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाची तारीख असते. तो मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये तिची वाट पाहत असतो. तिला कशाचीही शुद्ध नसते. आईची आठवण येत असते. जसा जसा वेळ जाईल तसा तसा त्याला तिचा राग येत असतो. अशाच असतात मुली फसव्या. पैसे घेतले, काम संपलं की त्यांना माझी अट, माझी गरज याचं काहीच पडलेलं नाही. त्यानं तिला खूप फोन केले, पण फोन सायलेंटवर होता. अचानक मोठ्याने 12चे ठोके वाजले घड्याळात. तिची समाधी भंग पावते. ती घड्याळ बघते. तिथेच कॅलेंडर असतं आणि तिला ती तारीख दिसते. तिच्या काळजात धस्स होतं. आज माझं लग्न आहे, 12 वाजता. मी अजून इथेच आहे. एका क्षणी मनात विचार येतो की आई तर आता नाही या जगात. जिच्यासाठी हे सगळं मान्य केलं तीच नाही. हे तरी का करू? पण दुसरं मन म्हणतं नाही, तुला गेलंच पाहिजे. त्यांनी तुझ्यावर किती विश्वास ठेवून तुला मदत केली. ती तशी डोळे पुसून निघते. 1:30 वाजला तरी तिचा पत्ता नसतो. बाहेर येऊन तो तिला शिव्या घालत असतो. समीर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि इतक्यात ती तिकडून येते. घ्या, आत्ता आल्या मॅडम. विचार बदलला नव्हता ना तुमचा? ती तशीच कोरड्या स्वरात नजर लपवत म्हणते. मला माफ करा सर, मला उशीर झाला. चला आपण लग्न करू. ती नववधूच्या वेशात तयार झाली. दोघांचं लग्न होतं. नवीन लग्न झालेलं जोडपं घरी येतं. आजोबांना त्या दोघांना पाहून खूप बरं वाटतं. ते दोघांना तोंड भरून आशीर्वाद देतात. लवकर नातवंड येऊ द्या असं म्हणतात आणि दोघेही चपापतात. आज लग्नाची पहिली रात्र. तो आत येतो तसा तिच्या रडण्याचा आवाज त्याला येतो. रडतेस कशाला तू? मी काही करणार नाही तुला. एवढे टेन्शन घेऊ नको. खरं लग्न झाल्यावर मुली घरच्यांना सोडून आल्यावर रडतात, तसंच नाटक चालू आहे तुझं. गप्प बस. आधीच माझं डोकं दुखायला लागलं आहे. त्याच्या अशा बोलण्याने तर ती आणखीनच रडायला लागते. तो रागातच तिच्याजवळ जातो आणि तिला काही बोलणार इतक्यात ती त्याला मिठी मारून खूप रडते. अचानक तिने मिठी मारल्यामुळे त्याला अवघडल्यासारखं होतं. पहिलीच वेळ होती ही. कोणी मुलगी त्याच्या इतक्या जवळ होती. तो मात्र तिला हातही लावत नाही. अचानक त्याला वाटतं की ही माझ्या गळ्यात तर पडत नाही ना? माझं घर, श्रीमंती पाहून कायमच इथं राहण्याचा प्लॅन तर नाही ना हिचा? बराच वेळ ती तशीच रडत असते. मग तिला समजतं की तिने आदित्यला मिठी मारली आहे. ती संकोचाने बाजूला होते आणि त्याची माफी मागते. तो म्हणतो, काय झालं सांगशील का? आई देवाघरी गेली. रात्रीच ती
असं म्हणून ती अजून रडायला लागते. आदित्यला खूप मोठा धक्का बसतो. ती फोन का उचलत नव्हती, का त्याला यायला उशीर झाला याचं कारण त्याला आता कळतं. तिची जन्मदाती आई तिला सोडून गेली होती आणि ती मात्र तिच्या मनाचा जराही विचार न करता तिला बोलत होतो. किती स्वार्थी वागलो मी. त्याला स्वतःचाच राग येतो. जसं मी माझ्या आजोबांसाठी हे लग्न केलं तसंच तिनंही तिच्या आईसाठी केलं होतं. मी तिला अप्रामाणिक समजत होतो, पण तरीही ती आली. तिनं तिचं प्रॉमिस पाळलं. या क्षणी तिला आधाराची गरज होती, म्हणून ती मला मिठी मारून आणि मी तिच्याबद्दल शंका घेत होतो. त्याला वाटत होतं की पुन्हा तिला मिठीत येऊन रडू द्यावं, पण तो स्वतःला रोखून धरतो. तिला आग्रह करून जेवायला घालतो. ऑफिसमधला तो आणि घरातला तो यात तिला खूपच फरक जाणवत होता. आता लग्नाला 8 दिवस झाले होते. ती घरात चांगली रुळली होती. ती आजोबांचं पथ्य पाणी करायची, सगळ्या नोकरांशी प्रेमाने वागायची. सर्वांना तिचा स्वभाव आवडत होता. जेवण खूपच सुंदर बनवायची. तिच्या हातचे जेवण आदित्यलाही आवडू लागलं होतं. खूप दिवसांनी, रादर वर्षांनी तो असं टेस्टी जेवण जेवत होता. घरचं. एक उत्तम गृहिणीच होती ती. सगळी गुण तिच्यामध्ये होते. रात्र झाली होती. दोघेही रूममध्ये होते. एकमेकांच्या आवडीचे रंग, गाणी, चित्रपट सांगत होते. गप्पा मारता मारता आदित्यने त्याच्या लहानपणीचा एक विनोद सांगितला आणि ती मनसोक्त हसली. इतक्या दिवसांनी तिचं हास्य, गालावरची खळी त्याला वेड लावत होती. ती हसत रूमभर फिरत होती. तिचा तोल जाणार तोच त्याने तिला अलगद मिठीत घेतले. त्याच्या स्पर्शाने ती लाजली. तिच्या शरीराच्या नव्या कोऱ्या सुगंधाने तो वेडावला होता. ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. प्रणयलहरी अंगभर उसळल्या आणि त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला आदित्य आवडायला लागला. आदित्यसुद्धा तिच्याकडे ओढला जातो. दोघेही किस करत होते आणि ते एकरूप झाले. एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी त्याला खूप अपराधी वाटत होतं. मी कसा काय वाहवत गेलो. तीही याला जबाबदार होती. तिला माझ्या श्रीमंतीचा मोह झाला असं म्हणून तो तिला खूप बोलतो. ती दुखावली, पण आता ती त्याच्यावर प्रेम करत होती. तो तिला निघून जायला सांगतो. तिला खूप राग येतो. चूक फक्त तिची नव्हती. ती तिच्या घरी जाते. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला. लेमन कलरची साडी, मॅचिंग ब्लाऊज, हिरव्या बांगड्या आणि भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र. अप्रतिम सौंदर्याची खाणच दिसत होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून सर्वांना धक्का बसला. सगळेजण तिच्या भोवती जमले. इतकी गर्दी का केली आहे यांनी? तो बाहेर येतो. किती सुंदर दिसते आहेस तू. एवढे सुंदर कोण आले आहे आज? तो विचार करतो आणि तो पाहायचा प्रयत्न करतो, पण गर्दीतून त्याला काहीच दिसत नाही. मग रागाने ओरडतो. काय चाललं आहे? कामं नाहीत का? सगळेजण आपापल्या जागेवर पळतात. ती तशीच उभा होती आणि आदित्यचे शब्द त्याच्या तोंडातच राहतात. जराही नजर न खाली पडता तो तिच्याकडे पाहत होता. त्याला तो प्रणय आठवत होता. तिने आज का मंगळसूत्र घातले आहे तो विचार करतो. नेहा त्याच्या शेजारून तिच्या जागेवर जाते. तिच्या शेंडचा सुगंध त्याला वेड लावत होता. त्याचं कामात लक्ष नव्हतं, पण ती त्याच्याकडे पाहत नाही. सर्वजण तिला विचारतात की कोणाशी लग्न केलं, पण ती काहीच सांगत नाही. त्याला वाटलं की ती ऑफिसला येणार नाही, पण ती आली होती. काही दिवस निघून गेले. आजोबांचं निधन झालं. तो एकटा पडला. त्याला आधाराची गरज होती. त्याला तिची खूप आठवण येत होती, पण ती जवळ नव्हती. ती रोज त्याला दिसायची, पण कामाचं सोडून बोलत नाही. ती पगार होताच त्याला पैसे देते. त्याला कळत नाही की ती असं का करत होती. मी तुमच्या घरी राहिले, खाल्लं, त्याचे हे पैसे असं म्हणते. त्याला खूप लाज वाटत होती. तशी ती वाईट नव्हती, स्वार्थी पण नव्हती. त्या रात्री जे झालं त्यात माझी पण चूक होती. मग तिला एकटीला का दोष दिला? त्यालाही आता ती आवडू लागली होती. तो तिची माफी मागतो, पण ती काहीच बोलत नाही. एके दिवशी उशीर ऑफिस सुटलं. ती ऑटोची वाट पाहत होती आणि त्याला दिसली. रात्र खूप झाली होती. एकटी अशी उभी राहणार. त्याला तिची काळजी वाटत होती, म्हणून तो तिला म्हणतो, मी सोडतो. ती नकार देते. किती हट्टी आहे ही. तो थोडा पुढं जातो आणि ऑटो मिळेपर्यंत थांबतो, पण इतक्यात 2 गुंड तिला त्रास देतात. ती खूप घाबरली, रडायला लागली. ती मुलं तिच्याशी अश्लील चाळे करू लागली. तिला खूप किळस येत होती. इतक्यात आदित्य तिथे येतो. त्या गुंडांना मार देतो आणि ती घाबरून त्याला मिठी मारते. तिला त्याचा आधार वाटतो, पण पुन्हा तिला त्याचं बोलणं आठवतं. ती दूर होते. तो तिला गुपचूप गाडीचा दरवाजा उघडून देतो. ती आत बसते.
तो तिच्यासाठी थांबला होता म्हणजे खरंच त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता असं तिला वाटत होतं. आता तो तिची माफी मागण्यासाठी खूप बुके तिच्या घरी पाठवतो, पत्र लिहितो, मेसेज करतो, पण ती तरीही त्याच्याशी बोलत नाही. प्रेम तर होतंच, कारण खोटं असलं तरी लग्न केलं होतं तिनं त्याच्याशी. त्याला त्या नात्याची जाणीव नव्हती, पण तिला होती. त्याच्यापासून लांब गेली तरी ती त्याचीच पत्नी म्हणून जगणार होती. त्याच्यासाठी तिचाही जीव तुटत होता, पण त्यानं केलेला अपमान आठवत होता. 2 दिवस झाले तरी तो ऑफिसला आला नाही. तो आजारी होता हे तिच्या कानावर आलं. ती बेचैन झाली, झोपही येईना. तशीच रात्री उठली, त्याच्या घरी गेली तर तो कण्हत होता. तिला पाहून भावूक झाला. तिने काढा बनवला, पण त्यानंही हट्टीपणा सुरू केला. माझं दुखणं शरीराचं नाही, मनाचं आहे. तू मला माफ केलं का ते सांग आधी. ती गप्पच होती. त्यानेही काढा घेणार नाही. माझी उगीच काळजी करू नकोस. तू तुझा वेळ माझ्यावर वाया घालवू नकोस. ते मंगळसूत्र आत्ताच काढ आणि तू मला सांग की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तोही आता हट्टाला पेटला होता. झाली चूक, पण कर ना माफ. तू दूर गेल्यावर तुझी किंमत कळली. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. काय करू म्हणजे माफ करशील सांग ना. तिचा हात हातात घेऊन तो रडू लागला. तरीही ती गप्पच होती. तिच्या मनाला पाजर फुटत नव्हता. फक्त म्हणाली, काढा प्या. तुम्हाला आजोबांची शपथ. त्याने गुपचूप काढा पिला. आता झोपा, बरं वाटेल. आणि माझ्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. मी गरीब आहे पण लालची नाही, हे कायम लक्षात ठेवा. त्याला ते ऐकून खूप दुःख झाले. ती त्याला कधीच माफ करणार नव्हती. घराची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. बेडरूम अस्ताव्यस्त होती. ती होती तेव्हा सगळं छान आवरायचं, पण ती गेली, नोकर ते नोकरच. घरच्या स्त्रीसारखा आपलेपणा त्यात कुठून येणार. आता तो बरा झाला, नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. तिच्याकडे नुसता बघायचा. एके दिवशी ती आली. एक कागद त्याच्यासमोर ठेवला आणि त्यावर एक डबी. त्याने कागद वाचला. त्याला प्रचंड धक्का बसला. तिचा राजीनामा. ती नोकरी सोडत होती. निदान ऑफिसमध्ये पाहून तरी समाधान वाटत होतं, पण ती कायमची जाणार होती. एका चुकीची किती मोठी शिक्षा. तो निराश झाला. तुमचे सर्व पैसे मी काम करून फेडले आहेत. मी आता इथे नोकरी करू शकत नाही. त्याने डबी उघडली. आत मंगळसूत्र होतं. आता तर तो पूर्ण खचला, खुर्चीत कोसळला. शब्द फुटत नव्हते, फक्त अश्रू. मी या खोट्या नात्याचा आज त्याग करते, कायमचा, आणि निघून जाते. तो तसाच तिच्याकडे पाहत होता. ऑफिस सुटलं तरी घरी जाईना. तिच्याशिवाय घरात मन लागत नव्हतं आणि ऑफिसातही ते लागणार नव्हतं. रात्रीचे 12 वाजले. तसाच उठला. सरळ दारूच्या दुकानात गेला. आज पहिल्यांदाच खूप दारू प्यायला. घरी आला. घर अगदी लख्ख स्वच्छ दिसत होतं. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे. बेडरूमसुद्धा टापटीप होती. जणू काही तिनेच आवरल्यासारखं वाटत होतं. आणि त्याला तिचा भास झाला. दारूच्या नशीत त्याला ती दिसू लागली. तो तिच्या दिशेने पुढे गेला आणि त्याचा तोल जाणार इतक्यात तिने त्याला सावरलं. तू परत आलीस. आय लव्ह यू. मला परत कधीच सोडून जाऊ नकोस. पुन्हा कधीच तुला दुखावणार नाही. माफ कर. असं बडबडत झोपी गेला. तिने त्याला बेडवर झोपवलं. तिचा हात तसाच हातात घेऊन झोपी गेला. सकाळी उठला. तिला शोधू लागला, पण ती कुठे दिसत नव्हती आणि डोकं धरून बसला. म्हणजे ती नव्हतीच. तिचा भास होता. पुन्हा निराश झाला आणि इतक्याच त्याच्यासमोर चहाचा ट्रे आला. चहा घे, बरे वाटेल. तिच्या आवाजाने त्याने चमकून वर पाहिलं. नेहाच होती. म्हणजे रात्रीचा त्याचा भास नव्हता, ती खरंच आली होती. त्याने गुपचूप चहा घेतला. ती अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालत म्हणाली, रात्री दारू पिऊन आलात. परत असं केलं तर याद राखा. आणि या घरात 2 हट्टी माणसं नकोत. त्यामुळे यापुढे हट्ट करायचा नाही. तो लहान मुलासारखं तिचं ऐकत हो नाही अशी मान डोलवत होता. तिला अशी हक्काने वावरताना पाहून तो खूप सुखावला होता. तो तिला मिठी मारणार इतक्यात ती म्हणते, लांब राहा. का? अजून लग्न नाही झालं आपलं. आणि तो ती डबी उघडतो. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून म्हणाला, झालं लग्न. काल आपलं खोटं नातं तू संपवलं, पण आजपासून आपल्या खऱ्या पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झाली आहे. त्याने तिला मिठी मारली. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, अधूर आहे. मला कधीच सोडून जाऊ नकोस. त्याचा कंठ दाटून आला होता. तिने त्याचे अश्रू पुसले. तीही त्याला बिलगली. आता तो तिला कधीही त्या मिठीतून सोडणार नव्हता.